वळूया गावाकडच्या 50 बातम्यांकडे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्याही 15 दिवस आधी दाखल झालेल्या पावसाने मुंबईसह राज्यात सर्वदूर हजेरी लावली। पण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलाव क्षेत्रांकडे पाठ फिरवल्याने मुंबईचा पाणीसाठा आटत चाललाय। त्यामुळे येत्या काळात दमदार पाऊस पडला नाही तर मुंबईवर पाणी कपातीचं संकट येऊ शकतं। ठाणे पालिकेच्या क्षेत्रात उद्या 12 तासांकरता पाणीपुरवठा बंद राहणार आहे। पावसाळ्यापूर्वीच्या आवश्यक देखभालीच्या कामांमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय। महापालिकेने ठाण्यातील कोचाळे गावात उभारलेल्या मध्यवैतरणा धरणावर 20 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत आणि सोबत सौर ऊर्जा असा संकरित वीज निर्मिती प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे। बऱ्याच वर्षांपासून तांत्रिक कारणांनी रखडलेल्या या प्रकल्पाला पुन्हा चालना देण्याकरता स्वतंत्र अभियंत्यांची नेमणूक करण्यात येणार आहे। मुंबईत मेट्रोची कामं सुरू असलेल्या ठिकाणांची सुरक्षा तपासणी करावी। आपत्कालीन परिस्थितीत अंधेरी घाटकोपरसारख्या जास्त गर्दीच्या मेट्रो स्टेशन्सवरून प्रवाशांना बाहेर काढणं, अन्य वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणं यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करावा असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी MMRDAला दिले आहेत। गेटवे ऑफ इंडिया इथल्या रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळादरम्यान वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे। याकरता बंदरे विभागानं याबाबतचं नियोजन पूर्ण करावं, तसंच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्याकरता प्रस्ताव तयार करावेत असे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। देशातील अव्वल विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगो कंपनीनं आणखी 30 विमानं खरेदी करण्याची घोषणा केली आहे। एअरबेस कंपनीची A350 जातीची ही विमानं असतील। मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव स्वच्छ आणि सुंदर करण्याकरता साफसफाईच्या कामांनी वेग घेतलाय। आतापर्यंत गेल्या 10 दिवसांमध्ये मुंबई पालिकेनं तलावातून तब्बल 1450 मेट्रिक टन जलपर्णी काढली आहे। त्यामुळे पवईचं नैसर्गिकरित्या जतन आणि पुनरुज्जीवन करणं शक्य होणार आहे। मुंबईत पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे आधीच उशिरा सुरू झालेल्या नालेसफाईचा गाळ पुन्हा आल्यापावली नाल्यात वाहून गेला। गाळ वाहून गेल्यानंतरही पालिकेनं 77% नालेसफाईचा दावा केला आहे। मात्र हा दावा कशाच्या जोरावर केलाय? नालेसफाई करता अवघे 5 दिवस उरले असताना 23% नालेसफाई कशी करणार असा सवाल करत नालेसफाईच्या आकडेवारीमध्ये गोलमाल झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधी आणि मुंबईकरांनी केला आहे। गेल्या 6 महिन्यांपासून ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत टोईंग व्हॅन सुविधा ही बंद करण्यात आली होती, परंतु कालपासून ठाणे शहरात नवीन नियमांसह टोईंग व्हॅनवरच्या CCTV कॅमेरा नवीन टेक्नॉलॉजीसह सुरू करण्यात आलेला आहे। 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे। अंगणवाडी सेविकांना शिक्षकांचा दर्जा मिळणार आहे। अंगणवाडी सेविका आता चिमुकल्यांना ज्ञानाचे धडे देणार असल्यामुळे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण बदलण्यात येणार आहे। त्यानुसार शाळांमधील पहिलीच्या शिक्षकांना तसंच अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे। एसटी मंडळानं प्रवाशांच्या सोयीकरता पर्यावरणाच्या संवर्धनाकरता एसटीच्या ताफ्यात विद्युत बस समाविष्ट करण्याचं नियोजन केलंय। पण अद्यापही बस ताफ्यात दाखल न झाल्यानं विद्युत एसटी बसची प्रवाशांना वाटच पाहावी लागणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय बिल परिपूर्ती योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। या कर्मचाऱ्यांना 5 लाखांपर्यंतचं कॅशलेस उपचार हे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून देण्यावर सरकार स्तरावर गंभीरपणे विचार सुरू आहे। त्यामुळे 1500 कोटींची बचत होणार आहे। देशातील बँकांच्या ठेवीतील वाढ मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात मंदावून 10.6% आली आहे। त्या आधीच्या आर्थिक वर्षात ही वाढ 13% होती। भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2000 रुपयांच्या नोटा बंद करून 2 वर्ष झाली असली तरी अजूनही 6181 कोटी रुपये मूल्याच्या 2000च्या नोटा चलनात येणार आहेत। गेल्या 10 वर्षात क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शनची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचा गौप्यस्फोट अर्थ मंत्रालयाच्या एका अहवालात करण्यात आलाय। मंत्रालयाच्या गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 10 वर्षात 16 कोटी 68 लाख क्रॉस बॉर्डर वायर ट्रान्झॅक्शन झालं आहे।
पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेत वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोरी या विस्तारित टप्प्यांना केंद्रीय मंत्रिमंडळानं परवानगी द्यावी याकरता नुकतीच दिल्लीमध्ये बैठक पार पडली, चर्चा झाली। यावेळी हा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळासमोर देण्यात यावा अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे। पुणे विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विमानांकरता 235 स्लॉट्स उपलब्ध आहेत। या ठिकाणी नागरी विमानांकरता स्लॉट वाढवणं हे खूप आव्हानात्मक होतं। गेल्या काही महिन्यांपासून राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे स्लॉट वाढवण्याकरता प्रयत्नशील होते, त्याला अखेर यश आलं। परदेशी मोटार उत्पादकांना आयात शुल्कात मोठी सवलत देणाऱ्या विद्युत वाहन धोरणाला अंतिम रूप देऊन ते सोमवारी केंद्र सरकारनं अधिसूचित केलं। तथापि या क्षेत्रातील अमेरिकी कंपनी टेस्लानं भारतात त्यांच्या मोटारींचं उत्पादन करण्याबाबत अनुत्सुकता दर्शवली असून त्याऐवजी तयार मोटारी आयात करण्यावर त्या कंपनीनं लक्ष केंद्रित केलं असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं आहे। देशात यंदा सरत्या हंगामातील साखर उत्पादन घटण्याच्या पार्श्वभूमीवर पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा 49 लाख टन इतका राहण्याची शक्यता आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये देशांतर्गत वापराच्या गरजा पूर्ण करण्याकरता हा साठा पुरेसा असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं दिली आहे। मुंबईतील शाळाबाह्य मुलं शोधण्याकरता विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि मुंबई पालिकेतर्फे शोध मोहीम राबवली जाते। त्यानुसार 2024-25 या वर्षी शहरातून तब्बल 4555 शाळाबाह्य मुलांची नोंद झाली। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता मुदतवाढ देण्यात आली आहे। 5 जूनला दुपारी 2 वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली। वेबसाईटवर इन-हाऊस कोट्यातील शाळांमध्ये बदल करण्याकरता पालकांना आणि विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा याकरता शिक्षण संचालनालयानं हा निर्णय घेतला आहे। वैद्यकीय प्रवेशाकरता घेण्यात येणारी नीट परीक्षा अनिश्चित काळाकरता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसनं हा निर्णय जाहीर केला आहे। 15 जूनला 2 शिफ्ट्समध्ये ही परीक्षा घेण्यात येणार होती। आता एकाच शिफ्टमध्ये घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये आज होतीये। यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित राहणार आहेत, हजर राहणार आहेत। तारखेनुसार येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 6 जूनला सिंहगड शिवभक्तांकरता सुरू ठेवण्यात येणार आहे अशी माहिती प्रांताधिकारी डॉक्टर यशवंत माने यांनी दिली। आंबोलीमध्ये पावसाळी पर्यटनाकरता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। आंबोलीतील मुख्य धबधब्यावर संध्याकाळी 5 नंतर पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। तसंच खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंचे स्टॉल्स देखील संध्याकाळनंतर बंद ठेवण्याचे आदेश आहेत। आता तुमच्यानंतर तुमच्या मालमत्तेवरून कुटुंबात वाद निर्माण होऊ नयेत अथवा तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार विल्हेवाट लावायची असल्यास मृत्यूपत्र तयार करता येतं। ज्येष्ठ नागरिकांकरता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं नवीन उपक्रम हाती घेतलाय। आता घरीच आपण आपलं मृत्यूपत्र तयार करू शकता। याकरता ज्येष्ठांना आता मार्गदर्शन करण्यात येणार आहे। भारतानं बांगलादेशातून बेकायदा मार्गाने देशात प्रवेश केलेल्या 2000 बांगलादेशी नागरिकांना परत पाठवलं आहे। ऑपरेशन सिंदूरनंतर सुरू झाल्यापासून केंद्रानं बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांविरुद्धच्या मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली। ऑपरेशन सिंदूरनंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ भारतात परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे। येत्या 9 किंवा 10 जूनला मोदी शिष्टमंडळासोबत बैठक घेण्याची शक्यता आहे। शिष्टमंडळातील सदस्य खासदार परदेश दौऱ्यावर आलेले अनुभव आणि तिथल्या बैठकांबाबत मोदींना माहिती देतील। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सज्जड दम दिला आणि इशारा सुद्धा दिला। मी कुणावर टीका करणार नाही, मात्र माझ्यावर कोणी चुकीचे आरोप केले तर मी शांतही बसणार नाही असा थेट इशाराच विरोधकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे। केवळ माळेगावच्या साखर कारखान्याची निवडणूक लढवायची नाही तर विविध निवडणुकांच्या निमित्तानं लोकांसमोर लोकांसोबत जायचं। त्यामुळे जो शब्द दिलाय तो पाळणार, सभासदांना उत्तम भाव देण्यासह त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी। महापालिका निवडणूक महायुतीमध्ये लढवायची किंवा स्वबळावर याबाबतचा निर्णय पक्षाचे केंद्रीय आणि राज्य पातळीवरचे नेते घेतील। त्यानुसारच त्यांच्या आदेशाचं पालन केलं जाईल। कार्यकर्त्यांनी प्रभाग रचना, मतदार नोंदणीमध्ये लक्ष देण्याच्या सूचना त्यांना दिल्या गेल्यात असं भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले।
1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये खेलो इंडिया आणि विद्यापीठ विकास फंडामध्ये 20 कोटी रुपयांचं इंडोर स्टेडियम उभारलं जात आहे. देशातील तिसरं आणि महाराष्ट्रातलं पहिलं सगळ्यात मोठं स्टेडियम असणार आहे. या स्टेडियमचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 8 जूनला पाथरी शहरात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. राज्यातल्या रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांकरता हालचालींना वेग आलाय. राज्य निवडणूक आयोगानं प्रभाग रचनेकरता राज्य सरकारला सूचना केल्या आहेत. सरकारकडून माहिती मिळताच चालू आठवड्यातच प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर होऊ शकतं, असं निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितलंय. संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये मंत्री नितेश राणे यांनी माझगाव दंडाधिकारी न्यायालयाकडून दिलासा दिलाय. राणे कोकणात असल्यानं सिंधुदुर्गातील पोलीस ठाण्यामध्ये 2000 रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्याचे निर्देश दिले. छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.